Welcome to my YouTube channel Satya Classes. Competitive exams. General knowledge question in मराठी. पहिला प्रश्न. खालील वाक्य कोणाचे आहे? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. पर्याय आहेत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, जवाहरलाल नेहरू. हे वाक्य आपल्या भाषणात पुन्हा पुन्हा वापरणारे आहेत सुभाषचंद्र बोस. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. आजचा पुढचा आणि दुसरा प्रश्न आहे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले कार्ले कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कार्ले लेणे कुठे आहेत ते माहीत असेल. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. आपल्याच राज्यात या लेण्या आहेत. आजचा पुढचा आणि तिसरा प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात करा किंवा मराचा नारा कोणी दिला? पर्याय आहेत वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सुब्रमण्यम भारती. स्वातंत्र्य लढ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय आहेत राजाजी, लॉर्ड वेवेल, राजेंद्र प्रसाद, लॉर्ड माउंटबॅटन. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन. आजचा पुढचा आणि पाचवा प्रश्न आहे गौतम बुद्धांना ज्ञान कोठे मिळाले? आपल्याला ठिकाणाचं नाव सांगायचे. पर्याय आहेत लुंबिनी, कुशीनगर, बोधगया, अंबरनाथ. यापैकी कुठल्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान मिळालं ते सांगायचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोधगया. आजचा पुढचा आणि 6वा प्रश्न आहे चाणक्याचे दुसरे नाव काय होते किंवा चाणक्याचे मूळ नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 ब्रिजेश्वर, 2 विष्णुगुप्त, 3 रामगुप्ता, 4 देववर्मन. आता मूळ नाव सांगायचं आहे तर चाणक्याचं मूळ नाव होतं विष्णुगुप्त. पर्याय क्रमांक 2 विष्णुगुप्त हे बरोबर उत्तर आहे. आजचा पुढचा प्रश्न 7वा. ब्रह्मो समाजाचे संस्थापक कोण होते? पर्याय महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दयानंद सरस्वती, राजा राम मोहन राय. जसा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तशी याची स्थापना डॉक्टर राजा राम मोहन राय यांनी केली होती. पर्याय क्रमांक 9 अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या कोणत्या राज्यात आहेत? पर्याय आहेत मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. आजच्या संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये अजिंठा आणि वेरूळ लेण्या येतात आणि संभाजीनगर हे महाराष्ट्रातील जिल्हा आहे. त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न 10वा. कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय इटली, इराक, रशिया, चीन. यामध्ये अमेरिका आणि रशिया हे 2 राज्य आहेत. त्यातला अमेरिका दिलेला नाही म्हणजे सहजच आपल्याला पर्याय शोधता येईल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया. आजचा पुढचा प्रश्न आहे चंद्रावर माणूस पाठवणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय आहेत बांगलादेश, ब्राझील, रशिया, युनायटेड स्टेट्स. कृत्रिम उपग्रह रशियाने पाठवला असला तरी चंद्रावर माणूस पाठवणारा जगातला पहिला देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युनायटेड स्टेट्स. आजचा पुढचा 12वा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांचे वडील कोण होते? त्यांचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायचे. पर्याय आहेत सत्येंद्रनाथ बोस, जानकीनाथ बोस, जगदीशचंद्र बोस, एस.एन. बोस. यापैकी पर्याय क्रमांक 2 जानकीनाथ बोस हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे शेवटचा मुघल सम्राट कोण होता? पर्याय आहेत बाबर, अकबर, जहांगीर आणि बहादूर शाह. यापैकी चौथा पर्याय बहादूर शाह बरोबर आहे. बाबर पहिला होता
अकबर नंतर बरेच बादशाह झाले आणि जहांगीर त्याच्या अगोदर होता, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह. आजचा पुढचा प्रश्न 14वा. दीन-ए-इलाहीचा प्रचार कोणी केला? पर्याय आहे अकबर, बाबर, हुमायून, बहादूर शाह. दीन-ए-इलाहीचा प्रचार मुख्यतः अकबराच्या काळात करण्यात आला, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अकबर. आजचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. विमानाने उड्डाण करणारी जगातील पहिली व्यक्ती कोण होती? पर्याय आहेत प्लेटो, राईट बंधू, राकेश शर्मा, क्लेमेंट ॲटली. विमानाचा शोध ज्यांनी लावला त्यांनीच पहिलं उड्डाण केलं. विमानाचा शोध कोणी लावला होता आपल्याला माहीत असेल, त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राईट बंधू, ज्यांनी विमानाचा शोध लावला. आजचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. जगात सर्वप्रथम कागदी चलन कोणत्या देशाने जारी केले? पर्याय आहे जपान, चीन, रशिया, युनायटेड स्टेट. आता कागद सगळ्यात पहिल्यांदा चीनने शोधला, त्यामुळे आपसुकच याचं उत्तर येतं चीन. जगातलं पहिलं कागदी चलन चीनने अस्तित्वात आणलं. पुढचा आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. जगातील कोणत्या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला गेला? पर्याय आहेत लाओस, बँकॉक, हिरोशिमा, शिलाँग. आता अणुबॉम्ब म्हटल्यानंतर पहिलं जपानमधल्या 2 शहरांचं नाव येतं, हिरोशिमा आणि नागासाकी. त्यामुळे याचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 3 हिरोशिमा. आजचा पुढचा 18वा प्रश्न आहे जगातील सर्वात जुना धर्म कोणता? पर्याय आहेत बौद्ध धर्म, यहुदी धर्म, सनातन धर्म, जैन धर्म. तर यापैकी सगळ्यात जुना धर्म कुठला आहे तो आपल्याला सांगायचा आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते येतं पर्याय क्रमांक 3 सनातन धर्म हा जगातला सगळ्यात जुना धर्म आहे. आजचा पुढचा 19वा प्रश्न आहे जगातील पहिले पुस्तक छापणारा देश कोणता? पर्याय भूतान, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन. जिथे कागदाचा शोध प्रथम लागला तिथंच हे पहिलं पुस्तक छापलं गेलं. बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चीन. आजचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? पर्याय आहेत एस बंदरनायके, श्रीलंका, इंदिरा गांधी, भारत, बेनजीर भुट्टो, पाकिस्तान, गोल्डा मीर, इस्रायल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एस बंदरनायके, श्रीलंका. पुढचा 21वा प्रश्न सरहद गांधी कुणाला म्हणतात? पर्याय आहे महात्मा गांधी, मोहम्मद अली जिना, बाळ गंगाधर टिळक, खान अब्दुल गफार खान. पर्याय क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान हे याचं उत्तर आहे. ते सरहद्द गांधी म्हणून प्रसिद्ध होते. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान. आजचा पुढचा 22वा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? पर्याय आहेत सोल, टोकियो, शांघाय, इतर. यापैकी जपानमधलं टोकियो शहर जे आहे त्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 टोकियो. आजचा पुढचा 23वा प्रश्न आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? पर्याय युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. जगातला सगळ्यात मोठा खंड हाही प्रश्न विचारला जातो. आपल्याला या ठिकाणी सगळ्यात छोटा खंड कोणता आहे ते सांगायचं आहे. याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. आजचा पुढचा आणि 24वा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय बोल्डर धरण, भाखरा धरण, थ्री गॉर्जेस धरण, इतर. यापैकी चीनमध्ये अलीकडेच बांधले गेलेले थ्री गॉर्जेस धरण हे जगातील सगळ्यात मोठे धरण समजले जाते. याचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 3 थ्री गॉर्जेस धरण. आजचा पुढचा आणि 25वा प्रश्न आहे भारतातील टिंबटिंब हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तुम्ही नावावरूनही ओळखू शकाल. पर्याय पहिला सुंदरबन डेल्टा, 2
नाईल नदीचा डेल्टा, 3 गंगा नदीचा डेल्टा, 4 इतर. तर पर्याय क्रमांक 1 सुंदरबन डेल्टा हा सर्वात मोठा आहे. प्रश्न 26वा, जगातील सर्वात जास्त मतदार कोणत्या देशात आहे? पर्याय भारत, भूतान, बांगलादेश, रशिया. ज्याची लोकसंख्या जास्त तिथं मतदारही जास्त असणार आणि भारताला तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 भारत. आजचा पुढचा आणि 27वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? विशेषतः ते भारतातील आहे. पर्याय रघुवंश, 2 कुरुक्षेत्र, 3 महाभारत, 4 रामायण. माझ्या मते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल. जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य आहे महाभारत. पर्याय क्रमांक 3 महाभारत हे याचं उत्तर आहे. आजचा पुढचा आणि 28वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पर्याय आहेत अटलांटिक, प्रशांत, हिंदी, अंटार्क्टिक. यापैकी योग्य पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रशांत महासागर. आजचा पुढचा 29वा प्रश्न येतो. तो आहे, जगातील सर्वाधिक वितरित होणारे इंग्रजी वृत्तपत्र कोणते आहे? पर्याय न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन्स, द टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया एक्सप्रेस. यामध्ये सगळ्यात जास्त वितरित होणारं इंग्रजी वृत्तपत्र आहे द टाइम्स ऑफ इंडिया. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? आता इथं राष्ट्रगीत नाही, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले ते सांगायचंय. चित्रगुप्त, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, मोहम्मद इक्बाल. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी. त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं. Thank you for watching my video. Please like and subscribe the channel.